ईव्हीएमच्या मुद्द्यावर सरकार पडणार असं उत्तम जानकरांनी म्हटलंय। 1000% हे सरकार पडणार असं उत्तम जानकर यांनी म्हटलेलं आहे। सरकार पडण्याचे पुरावे सादर केल्यावर देश गडबडून जाईल असं जानकरांनी म्हटलंय। येत्या 3 महिन्यामध्ये सरकार पडणार असा दावा उत्तम जानकरांनी केलाय। आमदार साहेब रणजित नाईक निंबाळकरांनी तुम्हाला आव्हान दिलेलं आहे की ईव्हीएम मशीन जर हॅक करून दाखवलं तर त्यांची सगळी प्रॉपर्टी तुमच्या नावावर किंवा महाविकास आघाडी जेवढे नेते त्यांनी देखील हे सिद्ध केलं त्यांच्या नावावर करतो म्हणून त्यांनी तुम्हाला आव्हान दिलेलं आहे। कसं बघताय याच्याकडे? माझं मत आहे या सरकारला आणि निवडणूक आयोगाला दोघा नाही। एक तर राज्यातल्या सगळ्या निवडणुका घ्या, तुम्ही घेणार नाही, पण बारामती आणि मी तर राजीनामा द्यायला तयार आहे। मी 6 डिसेंबरला चैत्यभूमीवरती जाऊन त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या साक्षीने सांगितले आणि आज पण सांगतो, तुम्ही सांगा दुसऱ्या क्षणाला मी राजीनामा या ठिकाणी देतोय। पण मला बघायचं आहे अजितदादा त्या ठिकाणी 10,000 मतांनी निवडून येत आहेत का ते उपमुख्यमंत्री असताना, हे चॅलेंज मी देतोय। राज्यातलं राहू द्या, हे दोन्ही या ठिकाणचं बाय इलेक्शन घ्या, बॅलेट पेपरवर घ्या, नसेल तर ईव्हीएम मधून व्हीव्हीपॅट मधून चिठ्ठी बाहेर काढून ती चिठ्ठी मात्र आमच्या हाताने टाकली गेली पाहिजे। अशा पद्धतीनं कोणतीही निवडणूक घ्या। 4 महिन्याचा अल्टिमेट दिलेला होता, त्यामधनं 4 दिवस वजा झालेले आहेत। आता 3 महिने 24 दिवस एवढे बाकी राहिलेले आहेत आणि तुम्हाला मी खात्रीने सांगतो या राज्यामधलं हे सरकार 1000% जाणार म्हणजे जाणार। आणि त्याबाबतचे माझ्याकडं ज्या वेळेला मी ते तुमच्या समोर सादर करेन त्यावेळेला राज्य उडेल, हा देश गडबडून जाईल आणि पुन्हा मात्र यांना कोणताही पर्याय राहणार नाही। आणि म्हणून मी वारंवार सांगतोय, किमान माझी तरी पोटनिवडणूक तुम्ही बॅलेटवर घ्या आणि जर घेणार नसाल तर मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये ही निवडणूक या राज्यातली होणार म्हणजे होणार। माहेश्वरातून कॅमेरामन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी।